ओम नमो भगवते वासुदेवाय। अहो बकीयं स्तनकालकूटं जिघांसया पायदप्य साध्वी लेभे गतीं धात्रिजुतां ततोन्यम कंवा दयालुं शरणं व्रजेम। उद्धव विदुरांना सांगतायत की भगवंत किती दयाळू आहेत. मागच्या एका भागात आपण पाहिलं की जी मारायला म्हणून आपल्याकडे आली पण येताना मातृभाव घेऊन आली, त्या पूतनेला सुद्धा भगवंतानी सद्गती दिली. मग एवढा जो भगवंत दयाळू आहे त्याला सोडून आपण इतरांकडे कोणाकडे जावं. शिशुपालांनी एवढी निंदा केली भर सभेमध्ये. राजसूय यज्ञाच्या वेळेला अग्रपूजेचा तेव्हा प्रश्न निघाला. भगवान श्रीकृष्णांना एकमुखाने सगळ्यांनी अग्रपूजेचा मान द्यावा असं ठरलं, पण त्यावेळेला शिशुपालांनी जी त्यांची निंदा केली, भगवंत संतापले नाही. त्याचे 100 अपराध भरले म्हणून त्यांच्या हातातलं सुदर्शन चक्र सुटलं आणि त्याचा शिरच्छेद झाला. पण तिथेही शिशुपालाची प्राणज्योत भगवंतामध्येच विलीन झाली. अनेक असुरांना भगवंतानी यमसदनाला पाठवलं, पण त्या प्रत्येकाच्या समोर त्यांच्या मृत्यू क्षणी भगवंत समोर होते. केवढं मोठं भाग्य आहे. देवर्षी नारदांनी 7व्या स्कंधात युधिष्ठिराला सांगताना म्हटलंय, यथा वैरानुबंधेन मर्त्यस्थान मिळताम यात. वैर भावनेनं, वैरातून निर्माण झालेल्या क्रोधामुळं माणसाच्या अंतःकरणात भगवंत इतका ठासून राहतो की त्यामुळे त्याचा उद्धार होतो. ही विरोधी भक्तीच होते. आणि इतिमे निश्चितामध्ये असं देवर्षी नारद म्हणाले ना, तदा प्रेम भक्त्या. सामान्य प्रेमभक्तीनं मनुष्य भगवंत जितका प्रसन्न होत नाही, जितका आपलासा होत नाही, तितका वैरजनित क्रोधामुळं भगवंत प्रसन्न होतो. म्हणून तर हिरण्याक्ष, हिरण्यकशिपू, अघासूर, बकासूर अनेक दानवांचा त्यांनी शब्दशः जरी वध केलेला असला तरी त्यांचा उद्धारच केला. कंसाच्या भीतीमुळं जरी ते तिथून मथुरेतून बाहेर पडले, कारागृहातून, तरी सुद्धा पुढे 12-13 वर्ष गोकुळात अशा प्रकारे राहिले की आपल्याला कोणी ओळखू नये. व्रजाच्या बाहेर भगवंताचा त्यावेळेला कुठल्याही प्रकारे प्रभाव पडला नव्हता. यमुनेच्या तीरावर निरनिराळ्या उपवनांमध्ये जिथे चांगल्या बहरलेल्या वृक्षांवर, वेलींवर नाना प्रकारचे पक्षी कलरव करत होते, त्यावेळेला भगवंतानी गाई वासरांना चरायला न्यावं, आपल्या गोप मंडळींबरोबर, गोप मित्रांबरोबर दंगामस्ती करावी, विनोद करावा, चेष्टा मस्करी करावी, कधी रडावं, कधी हसावं. रडलं की यशोदा मैयाला वाईट वाटायचं. कधी ह्याची खोडी काढ, कधी त्याची खोडी काढ. नाही म्हणजे सगळीकडे अत्यंत उत्सुक नजरेनं बघत बसावं. अशा अनेक लीला त्यांनी तिथे केल्या. काही राक्षसांना तर शकटासुरासारख्याला, तृणावर्तासारख्याला सहज बोलता बोलता, खेळता खेळता त्यांनी मारलं. लहान मूल जसं एखादं खेळणं त्याच्याशी खेळता खेळता तोडमोड करतं, तसं या शकटासुराला आणि तृणावर्ताला भगवंतानी मारलं. कालियाच्या फण्यावर ते नाचले आणि त्याला हैराण केलं. आपल्याकडे असलेल्या वित्ताचा उपयोग कसा करावा ह्याच सुद्धा भगवंतानी त्या बालवयात थोर मोठ्या मंडळींना, वयस्कर मंडळींना अप्रत्यक्षरित्या शिक्षण दिलं. गोवर्धन पूजेच्या वेळेला भगवंतानी सुचवलं की पैशाचा व्यय योग्य ठिकाणी कसा करावा की ज्याच्यातून परमेश्वराची प्राप्ती होईल, परमेश्वराची भक्ती साधली जाईल.
इंद्राला सुद्धा जो आपल्या पदामुळं गर्वित झालेला होता, त्या बालवयातच भगवंतानी वटणीवर आणला. 7 वर्षाचं वय होतं, पण भगवंतानी त्या गोवर्धनाला आपल्या हातावर असा तोलला की इंद्राने सामर्थक मेघाला पाठवून सुद्धा तो पाऊस ह्या गोकुळाचं काहीही वाकडं करू शकला नाही. अनेक पशुधनाची रक्षा केली, सांभाळलं, त्यांना दावाग्नी प्राशन केलं. अनेक प्रकारच्या लीला भगवंतानी केल्या आणि त्याच वेळेला आपल्या बासरीवर मधुर असे स्वर छेडीत, स्वर काढीत गोपींना सुद्धा त्यांनी भुलवलं. गोपी सुद्धा त्यांच्याकडे आकृष्ट झाल्या. अशा अनेक प्रकारच्या लीला या गोकुळात आणि वृंदावनात भगवंतानी केल्या. सगळ्यांचा सन्मान करत, सगळ्यांशी अतिशय गोड बोलत आणि त्या गोकुळाची शोभा वाढवत वाढवत भगवंत तिथे 13 वर्षापर्यंत राहिले. आणखीन सुद्धा भगवंताच्या लीलांचं वर्णन उद्धवानी विदुरांच्याकडे केलं. ते काय होतं पुढच्या अध्यायात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.